खूप दिवसापासून ना सोशल मीडियावर एक व्हिडिओ बघितला होता. तर म्हटलं चला त्याचीच रेसिपी शेअर करू. जास्त काही वस्तू मला भेटल्या नाही म्हणून फक्त गाजर, बीट आणि आवळा हे हे तिन्ही जिन्नस एकत्र केले थोडंसं पाणी टाकून आणि त्याचे ना असे छान छान क्यूब्स बनवले. सध्या आता तेच रोज रोज पितो आहे. आता काय फायदा काय तोटा माहिती नाही, पण म्हटलं बघूया. त्याच्यानंतर डीमार्टला गेलो. ज्या काही महत्त्वाच्या वस्तू लागत होत्या त्या खरेदी केल्या. घरी आले आणि इथे दोघं जण अभ्यास करत होते आणि तो काय फक्त बसतो लगेच उठतो आणि इकडे ना छानपैकी यांनी समोसा आणि एक वडापाव आणला होता. तर समोसे आम्ही खाल्लो, वडा त्यांनी खाल्ला आणि समोसे खूप छान होते. सागर स्वीटचे समोसे होते. मस्त त्याच्यावर ताव मारला आणि पोरांना आहे ना लच्छा पराठा बनवला. आता त्याच्यामध्ये काही जास्त जिन्नस नाही टाकले. फक्त तूप टाकलं, थोडंसं मिरची टाकली, थोडीशी कसुरी मेथी टाकली आणि मीठ टाकलं. असंच त्यांना बनवून दिलं. पण त्यांना जास्त आवडलं. आरोहीने तरी कमी, पण याने जास्त खाल्लं. तर म्हटलं चला असं काहीतरी नवीन त्यांनाही बरं वाटतं. रोज रोज तेच खाऊन त्यांनाही बोरून जातं. छानपैकी असा पराठा तयार झाला. वरतून थोडंसं तूप स्प्रेड केलं आणि दोघांनी पण पराठा एन्जॉय केला. थंडी तर खूप पडलेली आहे, पण म्हटलं आता लाडूसुद्धा बनवायचे आहे. तर सासूबाई मला लाडू बनवून देतात दरवर्षी. त्या खूप छान लाडू बनवतात. मला खूप आवडतात त्यांच्या हातचे. मग ते बोलले मी तुला बनवून देतो. तर आता तेच प्रोसेस चालू आहे. तर इकडे त्याचा नाश्ता करून झाला. त्याच्यानंतर असे बटाटे, कांदे सगळे एकत्र करून तो खेळत असतो. सध्या ना थंडीमध्ये मी मुलांना गरमच पाणी प्यायला देते. म्हणजे खूप गरम पण नाही आणि खूप गार पण नाही, कोमट असं पाणी. चलो बाय.